नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, सीटीटीचे फॉर्म सुटलेले आहे. 18 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरत असताना प्रत्येक ठिकाणी माहिती काय टाकावी, ज्या ठिकाणी शंका आहे त्या शंकेचं निरसन केल्याशिवाय फॉर्म भरू नका, चुकीची माहिती अजिबात टाकू नका. फॉर्म भरताना काळजी घ्या, कारण एकदा भरलेला फॉर्म परत तुम्हाला एडिट करता येत नाही. करता येत जरी असेल त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये एड करता येणार नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फॉर्म भरण्याची प्रोसेस समजून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरून टाका. चला वन बाय वन आपण बघूया, पण तत्पूर्वी या एक्झामची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. दोन्ही बॅचचे फीचर असे की शिकवणारी टीम तुम्हाला यूट्यूबवरती डेमोन्स्ट्रेशन देत आहे. एकदा ते लेक्चर बघून घ्या. या टीमनेच आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम क्वालिफाईड करून दिलेला आहे. सो ही टीम तुमच्या समोर आहे. ह्या दोन्ही बॅचची फी तुम्हाला 1599 आहे. जर तुम्ही आमचे स्टुडंट असाल ज्यांनी टीईटी टेट सीईटी केंद्रप्रमुखच्या ओल्ड बॅचेस घेतल्या असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्याच मोबाईलवरनं तुम्ही रजिस्ट्रेशन करून बॅच परचेस केली तर 50% ऑफ असणार आहे. बाकी बॅचेसमध्ये तुम्हाला लेक्चर अवेलेबल आहे, PDF नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल असणार आहे. आणि ही पूर्ण टीम तुम्हाला इथे प्रॉपर बिफोर 8 फेब्रुवारीच्या आत प्रॉपर लेक्चर अभ्यासक्रम कव्हर करणार आहे. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. फॉर्म कसं भरायचं या संदर्भात तुम्ही सीईटीच्या वेबसाईटला जायचं. वेबसाईटला गेलं की तुमच्यासमोर हे पेज दिसतंय. ह्या पेजवरती अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026 वर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते. ह्या विंडोवरती तुम्हाला बघा अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026 यावरती क्लिक करायचं आहे. मग समोर तुम्हाला त्यांनी दुसऱ्या पेजवरती घेऊन जातात. तिथे फक्त ओके करायचं. ते पेज ओपन होत आहे ऍप्लिकेशनचं. त्यामध्ये 3 विंडो तुम्हाला दिसतात बघा. 3 विंडोमध्ये पहिली विंडो आहे डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्यांचं, ह्याची गरज नाही आहे. त्यानंतर इथे आहे लॉग इन. पण लॉग इन साठी तुम्हाला, तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही अजून तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला इथे लॉग इन करता येणार नाहीये. पहिली प्रोसेस तुमची काय करायची, रजिस्ट्रेशन युअर सेल्फ. सो याच्यावरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन. त्यावरती क्लिक केलं. आता सगळ्यांनाच करायचं आहे, जेवढेही फॉर्म भरणारे असतील. याच्यापूर्वी तुम्ही सीईटीच्या माध्यमातून फॉर्म जरी भरला असेल तरी परत एकदा इथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. इथे गेल्यानंतर तुमच्यासमोर विंडो ओपन होते बघा, काय रजिस्ट्रेशनची विंडो. नंतर हे झालं की तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, नंतर फी पेमेंट करायचं. मग वन बाय वन पहिल्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. त्यासाठी ही विंडो तुम्हाला दिसते बघा. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला जनरल आणि जनरल ओपन आणि ओबीसी असाल तर 1000 रुपये फी एका पेपरची आहे. आणि तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला 500 रुपये फी आहे. आणि दोन्ही पेपरसाठी. आणि तुम्हाला बघा एका पेपरसाठी. आणि बोथ पेपरला अप्लाय करताना इथे 1200 आणि 600 रुपये फी तुम्हाला लागणार आहे. ओके, त्यानंतर पुढे गेलो आपण. पुढच्या विंडोला सगळं स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल करत गेला की माहिती पूर्ण वाचून घ्यायची आणि इथे क्लिक करून तुम्हाला चेक हिअर टू प्रोसीड करायचं. प्रोसीड करताना तुमच्यासमोर पर्सनल डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस इथून स्टार्ट होते. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, टाईप टाकायचं आहे आणि आयडेंटिफिकेशन नंबर पण टाकायचा आहे. आता जे पण तुमच्याकडे आयडेंटिफिकेशनसाठी असेल ते तुमचं जे पण ID प्रूफ म्हणजे आधार कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तुम्ही टाकू शकता. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जाल तुम्हाला कन्फर्म पर्सनल डिटेल्स कन्फर्म करायचं. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि कन्फर्म जेंडर. कन्फर्म केल्यानंतर इथे काळजी घ्या, जेंडरच्या बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे. मेलचं फिमेल पण झालंय बऱ्याच जणांचं, ही काळजी घ्या तुम्ही. ओके, सो हे प्रॉपर भरा. बर्थ डेट प्रॉपर भरा, जेंडर प्रॉपर भरा आणि तुमचं नाव प्रॉपर भरा. नाव कोणतं भरायचं तुम्हाला ते लक्षात घ्या. तुम्हाला नाव असं भरायचंय वडिलांच्या नावाने, 10वीच्या नावाने फॉर्म भरायचं, लक्षात घ्या. नावात बदल असणार तर पुढे आपण बघू, पण सध्या तुम्हाला वडिलांच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये बघा. तुमचं डिटेल्स ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रॉपर माहिती भरायची आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस तुम्हाला ईमेल ID असेल कन्फर्म ईमेल ID करा, मोबाईल नंबर कन्फर्म करा आणि लँडलाईन असेल तर लँडलाईन टाका, नसेल तर टाकायची गरज नाही आहे. हे कन्फर्म झाल्यानंतर पुढे सेम ॲज जर ऍड्रेस तुमचा सेम असेल, परमनंट ऍड्रेस आणि टेम्पररी ऍड्रेस सेम असेल तिथे क्लिक करा. सगळं प्रॉपर येऊन जातं आणि मग नेक्स्ट करा. पुढे गेला स्क्रोल करून तुम्ही पासवर्ड तुम्हाला चूज करायचा आहे. पासवर्ड व्यवस्थित टाका, कन्फर्म करा. सिक्युरिटी क्वेश्चन टाका, आन्सर कन्फर्म करा, हा कॅप्चा टाका आणि सबमिट करा. ह्या गोष्टी
पासवर्ड व्यवस्थित टाका, लक्षात राहील असं टाका. त्यानंतर तुम्ही पुढे गेलात, तुम्हाला सगळा फॉर्म दिसतोय. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फॉर्म चेक करा, तुम्ही भरलेली माहिती प्रॉपर आहे का. सगळं प्रॉपर भरल्यानंतर खाली स्क्रोल करत चला आणि मग याच्यावरती क्लिक करा. हे सगळे बॉक्स दिसतात, याच्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केलं की समोर तुम्हाला खाली आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि मग एडिट करायचं असेल तर एडिटवर जा, परत एडिट करता येईल. जर एडिट करायचं नसेल, सगळं ओके असेल तर यावरती क्लिक करा, सबमिट करा आणि ओटीपी तुमच्या मोबाईलला येतो. तो ओटीपीला इथे यस करा, ओटीपी येऊन जातो, ओटीपी टाका तिथे, सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म. ही झाली पहिली प्रोसेस तुमची कंप्लीट. काय झालंय, रजिस्ट्रेशन फॉर्म झालाय तुमचा कंप्लीटेड. 2 प्रोसेस अजून बाकी, कोणत्या, ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीज पेमेंट बाकी आहे. मग त्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झाला की ऍप्लिकेशन फॉर्मवर तुम्हाला जायचं आहे आणि फीज पेमेंट तुम्हाला करायची आहे. कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा ही विंडो ओपन होते, ज्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपर भरायच्या. बघा ह्या किती 6 गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट आहे तुमची ऍप्लिकेशन स्टेटस. कॉन्टॅक्ट डिटेल्स कंप्लीटेड झाले. बघा तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स झाले कंप्लीट. आता राहिले पर्सनल डिटेल्स. यावरती तुम्हाला पर्सनल डिटेल्स वरती क्लिक करा, विंडो पुढे घेऊन जातो. तुम्हाला बघा पुढे आल्यानंतर तुमची पर्सनल माहिती भरायची. एकदम सिंपल आहे. परत एकदा ही सगळी माहिती प्रॉपर भरायची आहे. ही भरल्यानंतर पुढे जायचं तुम्हाला कॅटेगरी. आता कॅटेगरी टाकताना तुम्हाला फक्त 3च कॅटेगरी दिसत आहेत. 3 म्हणजे 4 दिसतात. कोणत्या, ओबीसी, नॉन क्रिमिनल असेल तर ओबीसी मध्ये अर्थ नसेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल ओबीसी मधून तर तुम्हाला जनरल मधनं फॉर्म भरायचा आहे. ओबीसी, नॉन क्रिमिनल, एसटी, एससी आणि जनरल मधनं तुम्ही हे 4 ऑप्शन कॅटेगरीचे दिसत आहे तुम्हाला. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही सिटीचा फॉर्म भरताय तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण फॉर्म हा सेंट्रलचा आहे. आता राहिला स्टेटचा जर असेल तर भरू शकतो का, शक्य का, याबद्दल मी डिटेल्स माहिती घेऊन सेपरेट व्हिडिओ बनवतो. पण सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. पण 2 दिवस थांबा, याच्यावरती माझा प्रॉपर व्हिडिओ येऊन जाईल. मंगळवार बुधवारी तुम्ही फॉर्म भरा, अजून घाई करू नका. जर तुमच्याकडे सेंट्रलचं ओबीसी नसेल तर, जर असेल तर फॉर्म भरून टाका. सेंट्रलचं एससी एसटी जनरल, हे जनरलला तर गरज नाहीये तुम्हाला. ओके, सेंट्रलचं ओबीसी नसेल, थोडं 2 मिनिटं 2 दिवस थांबा, मी सोमवारी तुम्हाला व्हिडिओ देतो. ओके, नंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. तुम्ही जर बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग असाल तर यस करा, नसेल तर नो करून टाका. त्यानंतर तुम्हाला विचारलंय, तुम्हाला इथे ऍक्ट नुसार तुम्ही स्क्राईब अँड रायटर तुम्हाला हवा असेल तर यस करा, स्क्राईब राईटला नसेल तर नो करून टाका. एम्प्लॉयमेंट स्टेटस तुम्ही टाका. तुम्ही एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये काय विचारतात तुम्हाला की तुम्ही इथे बघा, इथे प्रश्न तुम्हाला एम्प्लॉयमेंट स्टेटसचा बघा इथे विचारला आहे. तर तुम्ही नॉन एम्प्लॉयड असाल, एम्प्लॉयड ॲज अ टीचर असाल तुम्ही, आता काही टीचर आहेत ना आपल्याबरोबर, तर टीचर असेल तर टीचरचं इथे हे फिलअप करू शकता. एम्प्लॉय अदर दॅन टीचर असेल, वेगळा काही तुम्ही जॉब करताल ते टाकू शकता. अदरवाईज नॉट एम्प्लॉयड, शिक्षका व्यतिरिक्त कोणी असेल तर नॉट एम्प्लॉयड करा. शिक्षक असेल त्यांनी याच्यावरती क्लिक करा. शिक्षक जे असतील ना फॉर्म भरणारे त्यांनी हा सेकंड नंबरवरती क्लिक करा. बघा एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये. ओके, त्यानंतर इथे तुम्ही बघितलं, तुम्ही जर म्हटलं की मी दिव्यांग आहे, यस केलं की तुम्हाला टाईप पण विचारला जातोय. बघा 4 टाईपचे दिव्यांग यापैकी जे तुम्ही असाल त्यावर तुम्ही क्लिक करू शकतात. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला एंटर करायचा आहे कॅप्चा एंटर करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचा. हे झालं तुमचा दुसरा मुद्दा. त्यानंतर पुढे जातो आपण घेऊन ऍप्लिकेशन करताना कशाला अप्लाय करायचं तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं. बघा लँग्वेज पेपर, लँग्वेज 2 पेपर, सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर 2. पेपर 2ला काय घ्यायचं तुम्हाला, इथं सेपरेट पेपर 1 पेपर 2 असेल तर का नाही, डायरेक्ट विचारलं अप्लाय फॉर कोणता पेपरला अप्लाय करायचं. मग इथे काय भरायचं, फॉर एक्झाम्पल अप्लाय फॉर सिलेक्ट करायचं तुम्हाला, पेपर 1 आहे का पेपर 2 आहे, आणि बोथ असेल तर बोथला पण अप्लाय करू शकता. तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेनुसार तुम्ही इथे क्लिक करू शकता. मग इथे नंतर लँग्वेजमध्ये बघा, लँग्वेज 1 तुम्ही जेव्हा क्लिक करतात इथे मल्टिपल लँग्वेज आहे, 20 प्रकारच्या लँग्वेज आहे. त्यातली कोणती एक लँग्वेज तुम्ही फर्स्ट लँग्वेज चॉईस करू शकता, फर्स्ट लँग्वेज चॉईस करू शकता, सेकंडला यापैकी दुसरी. फॉर एक्झाम्पल मी इथे हिंदी घेतली आणि नंतर या ठिकाणी मराठी पण घेतली, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे सब्जेक्ट सेकंड जो पेपर आहे त्या सेकंड पेपरला तुम्हाला इथे ते विचारतात. तुम्ही सेकंड पेपरला बघा लँग्वेज झाली आहे. नंतर ऑफर फॉर पेपर सेकंडला तुम्हाला कशासाठी फॉर्म भरायचा, म्हणजे मॅथ आणि सायन्ससाठी भरायचा आहे की सोशल स्टडीजला भरायचं असं विचारलं जातं. त्यावरती पण तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. भाषा झाली. त्यानंतर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर 1 to 5 तुमचं काय क्वालिफिकेशन आहे, डीएड कशात आहे, जरी आयपीएल असेल तरी तुम्ही इथे कोणतं तुम्ही वाचून घ्या. हे भरपूर ऑप्शन दिले बघा, इथे 4 दिले. पेपर 1ला 4 ऑप्शन वाचून घ्यायचे. तुमचं ज्याच्यामध्ये एज्युकेशन मोडतं म्हणजे व्यावसायिक अर्हता डीएड बीएड जे असेल त्यावरती क्लिक करायचं. मग जिथे असेल तुमचा 1 नंबरचा असेल तुम्ही 1ला क्लिक करायचं आहे, 2 नंबरचा असेल तर 2ला टिक करायचं. असे नंबर त्यांनी दिलेले आहे, त्यानुसार तुम्हाला इथे काय करायचं आहे, चॉईस करायचं आहे. त्यानंतर पुढे डिप्लो इथे बघा सेकंड पेपरसाठी सुद्धा दिले तुम्हाला. बघा क्लास 6 to 8 ला तिथे सुद्धा तुम्हाला किती दिलेत, 8 प्रकारचे एज्युकेशन दिलेले आहे पेपर सेकंडसाठी. सो त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. इथे नंबर चेक करायचे, त्या नंबरवरती इथे क्लिक करायचं, त्यानुसार हा फॉर्म भरायचा आहे. पुढे नंतर तुम्हाला बघा क्वालिफाईंग एक्झाम. आता इथे बघा तुम्हाला मी आत्ताच बोललो सब्जेक्ट ऑफर फॉर पेपर 2 कोणता घ्यायचा, मॅथमॅटिक्स
मॅथमॅटिक्स सायन्स घ्यायचा आहे की सोशल सायन्स घ्यायचा आहे, जो अपेक्षित तुम्हाला त्यावरती क्लिक करा. तुम्ही सायन्स कडनं बिलॉंग करत असाल तर पेपर 1च घेणार, सॉरी मॅथमॅटिक्स आणि सायन्स घेणार असाल. तुम्ही जर कॉमर्स असाल तर तुम्ही मॅथमॅटिक्स सायन्स घ्यावं आणि आर्ट असाल तर सोशल स्टडीज तुम्ही याच्यातनं जावं. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामसाठी बघा इथे त्यांनी 2 बॉक्स केले, तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशननुसार याच्यावर टिक करू शकता. दोघांपैकी एकावरती टिक करणं गरजेचं आहे. फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट काही अपलोड करायची गरज नाही, फोटो आणि साईन लागतं फक्त. सो तुम्ही ॲपियर जरी असाल, फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मग इथे कॅप्चा टाकायचा आहे, कॅप्चा टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं, पुढे जायचं आहे. कन्फर्म करायचंय, कन्फर्मला येस करायचंय. पुढे गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स विचारलं जातं बघा, पास स्टेटस, डिप्लोमा इन एज्युकेशन, त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही इथे क्लिक केलं सिलेक्ट वरती तर ते पास किंवा ॲपियरिंग टाकू शकतात. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला किंवा लास्ट इयर असेल ते ॲपियर करून इथे फॉर्म भरू शकतात आणि जे पासिंग झाले त्यांनी पासिंग मधनं फॉर्म भरू शकता. तुम्ही ॲपियर केल्यानंतर पुढची माहिती विचारली जात नाही. जर तुम्ही पास दाखवलं पुढची माहिती तुम्हाला विचारलं जाते, इयर ऑफ पासिंग, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, हे सगळं विचारलं जातं. आणि ॲपियर असाल तर मार्क विचारलं जात नाही. बघा सिलेक्ट करायचं कोर्स स्ट्रीम कोणती आहे, एज्युकेशन, एलिमेंटरी एज्युकेशन एटसेट्रा, त्यावरती क्लिक करायचे. बोर्डवरती बघा बोर्डचे ऑप्शन तुम्हाला दिसतात, भरपूर सारे बोर्ड आहेत. तुम्ही ज्या बोर्डमधनं क्वालिफाईड आहात त्या बोर्डचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे बघा मी ॲपियरंट टाकलं, इथे पासिंग किंवा ॲपियरिंग 2026 टाकलंय मी, एज्युकेशन टाकलंय, बोर्ड पण टाकलंय. रिझल्ट मोड येणारच नाही कारण तुमचा रिझल्ट लागलाच नाहीये. सो तुम्ही रिझल्ट मोडला इथे ऑप्शन तुम्हाला दिसणार नाहीये. इन्स्टिट्यूट पिनकोड तुम्हाला जे टाकायचं आहे. आता तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मधनं हे शिकलेले आहात, इयर ऑफ पासिंग, बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट नेम, बघा हे इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी त्याचा पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके, नंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. पुढे गेल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे, फक्त 2च डॉक्युमेंट आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. फोटोग्राफ असावा 10 ते 200 KB दरम्यान, सिग्नेचर 4 ते 30 KB दरम्यान असावा. ब्राउज करून अपलोड करायचे, मोबाईल फोटो काढून त्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला घ्या, ब्राउज करून अपलोड करा. इथे अपलोड नावाचा ऑप्शन तो अपलोड करा, अपडेट करा. त्यानंतर अपडेट केल्यानंतर तुमच्या समोर हे दोन्ही ऑप्शन येतात. क्लिक हिअर टू व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट, तुम्ही चेक करू शकता बरोबर डॉक्युमेंट म्हणजे फोटो आणि साईन अपलोड झाले की नाही. ते झाली असेल तर कॅप्चा टाकायचा, सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. आणि मग इथे विचारते सबमिट करायचं, कन्फर्म करायचं की यस करायचं. आणि मग तुम्हाला रिव्ह्यू करायचं पेज परत एकदा, पाठीमागचं पेज बघून घ्या, सगळी भरलेली माहिती व्यवस्थित बघून घ्या. सगळी जर प्रॉपर असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे बघा सगळी माहिती दाखवतात, ते स्क्रोल करत चालला तुम्ही भरलेली माहिती. तुमचं नाव चेक करा व्यवस्थित आहे का, तुमची बर्थ डेट चेक करा, जेंडर चेक करा, फादर मदर नेम, कॅटेगरी प्रॉपर भरली आहे का, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का प्रॉपर, हे सगळं चेक करत जा. सगळ्यात खाली आलं की तुम्हाला व्हेरीफाय करायचं, सगळ्यावरती या बॉक्सवरती टिक करायचं आहे, आय ॲग्री करून फायनल सबमिशन करायचं आहे. फायनल सबमिशनला कन्फर्म करायला विचारतो, येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला दिसतंय रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झालाय तुमचा. आणि दुसरं म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पण कंप्लीट झालाय. राहिलं लास्ट फी पेमेंट तुम्हाला करायचं आहे. मग इथे परत एकदा विचार, तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये काही एडिट करायचं आहे का, असेल तर करू शकता, नसेल तर युअर ईमेल आयडी येट टू बी व्हेरीफाय, तुम्हाला ईमेल आयडी व्हेरीफाय करायचा आहे. मग याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवरती जे OTP येतो तो इथे कॅप्चा टाकून काय करा, सबमिट अँड गेट OTP करा. तुमच्या मेलवरती OTP येतो, तो OTP इथे सबमिट करा, व्हेरीफाय करा आणि अशा पद्धतीने तुमचा मेल आयडी सुद्धा व्हेरीफाय झालेला असतो. आणि मग ऑप्शन येतो पे एक्झामिनेशन फी ₹12,100. 2 पेपरला अप्लाय केले म्हणून 1200, एकाला केलं तर ₹1000 तुम्हाला पे करावं लागते. मग तिथे क्लिक केल्यानंतर पुढे प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे, ऑनलाईन वर क्लिक करायचं, प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. पुढे अंदर तुम्हाला इथे सगळी माहिती देतात बघा, ते तुमचा कस्टमर आयडी, फी अमाऊंट, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ सगळं बघायचं आहे. डेबिट कार्डवर क्लिक करायचं, डेबिट, क्रेडिट आणि नेट बँकिंग आहे. प्रोसीड टू पेमेंट करायचे. पुढे अंदर तुमचं सगळं ही विंडो ओपन होते. यानुसार तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरता येईल किंवा UPI पण तुम्ही वापरू शकता. स्कॅनर पण त्यांनी दिलेलं बघा, स्कॅनर, हे स्कॅनर तुम्हाला बघा अवेलेबल. स्कॅनरवर स्कॅन करून सुद्धा तुम्ही अमाऊंट पे करू शकतात. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा. सबमिशन सगळा फॉर्म भरला, फीस पेड केली की सक्सेसफुल नावाचा मेसेज येतो. तोपर्यंत थांबायचा. फॉर्म लगेच विंडो बंद करू नका, थोडा वेट करा, घाई करू नका. सक्सेसफुल झालं पेमेंट, तिथे मेसेज येतो, तो झाला की मग तुमचा ऍप्लिकेशनची प्रिंटआउट घ्या. ऍप्लिकेशनची प्रिंटआउट महत्वाची, त्या प्रिंटआउट बरोबर तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड पण लिहून ठेवायचा आहे, भविष्यात काही अडचण येऊ नये यासाठी. किंवा तुमच्या मेल आयडीला पण तुम्ही काय फोटो, तुमच्या प्रोफाईलचा फोटो काढून ठेवू शकता, PDF कॉपी पण ठेवू शकता. सो अशी सिंपल प्रोसेस तुम्हाला सीटचा फॉर्म भरताना आहे. डॉक्युमेंट फक्त फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागतं, बाकीचे काही डॉक्युमेंट लागत नाही. कॅटेगरी संदर्भातले जे विद्यार्थी असेल त्यांचा जर प्रश्न असेल मला कमेंटमध्ये टाका. तुम्हाला OBC, NCL, SC, ST आणि जनरल अशा 4च कॅटेगरीमधून फॉर्म भरता येतो. बाकी इथे कॅटेगरी चालत नाही. EWS असायला पाहिजे
होती पण EWS त्यांनी दिलेली नाहीये. सो बघूया काय होतंय. पण EWS सेंटरला लागू आहे पण ते आलेले नाहीये. सो हे 4च कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला 55-60% मार्क इथे पाडणं पण अपेक्षित आहे. जे विद्यार्थी NT अबकडे असतील, SBC असतील, ते सगळे OBC मधूनच बिलॉंग करतील. त्याच्यातनंच फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला लक्षात घ्या. सो याबद्दल अजून काही शंका असेल तर त्यात काही प्रश्न असे आहेत की EWS वाल्यांनी काय करायचं, SCBC वाल्यांनी काय करायचं, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला स्टेटचं चालेल की सेंट्रलचं लागेल, या संदर्भात पुढे माझा व्हिडिओ डिटेलमध्ये घेतो मी. त्याच्यावर पूर्ण माहिती घेऊन तो व्हिडिओ बघून घ्या. तोपर्यंत अजून काही शंका असेल तर फॉर्म भरू नका. पण तुमच्या शंका सगळ्या जर क्लिअर असेल तर फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला लागा. अभ्यास करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्हीपैकी जी बॅच तुम्हाला अपेक्षित ती लगेच जॉईन करा. कारण अभ्यास हा तुम्हाला 2 महिन्यात कव्हर करायचा आहे. तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल, तुम्ही TT पण दिली असेल, पण ह्या राहिलेल्या ज्या सिली मिस्टेक झाल्या असेल त्या ओव्हरकम करून तुम्हाला ही एक्झाम द्यायची. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. इग्नाइट अकॅडमीचं हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मनातले प्रश्न मनात न ठेवता कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.